माझ्या आनंदाचा, देशाच्या गौरवाचा, अभिमानाचा आणि उत्साहाचा दिवस हा आपल्या न्यायाचा विजय असो, प्रजासत्ताक दिनाचा विजय असो, प्रजासत्ताक दिनाचा. सन्माननीय व्यासपीठावर आदरणीय मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज 26 जानेवारी म्हणजेच आपला प्रजासत्ताक दिन या आपल्या आवडत्या राष्ट्रीय सणानिमित्त मी आपणास काही 4 शब्द सांगणार आहे. ते आपण शांतपणे ऐकून घ्यावे अशी मी नम्रतापूर्वक विनंती करत आहे. सन 1950 पासून दरवर्षी हा दिवस आपण सारे संपूर्ण देशभर प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन म्हणून साजरा करतो. भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे, म्हणजे लोकांनी लोकांच्यासाठी लोकांकडून चालवलेले राज्य आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि आपण ब्रिटिश राजवटीच्या गुलामगिरीतून मुक्त झालो. स्वतंत्र, समता व न्याय देणारी, शिवाय माणसाला माणुसकी जगण्यास हक्क देणारी राजवट सुरू झाली. या सर्वाचा पाया होता भारताची राज्यघटना. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला नवा आकार, नवी दिशा देणाऱ्या घटनेची निर्मिती करणे हे देशासमोर मोठे आव्हान होते. शेवटी ही जबाबदारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवण्यात आली. त्यांनी ती पेलली सुद्धा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षपदेखाली नेमलेल्या संविधान समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम घेऊन देशाचे संविधान पूर्ण केले. भारताला स्वतंत्र व प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. काही शूरवीर फासावर चढले, काही शूरवीरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता भारताला स्वतंत्र केले. अशा शूरवीरांना आपण वंदन करूया, मानाचा मुजरा करूया. थोर आमची भारत माता, आम्ही तिचे संतान. माझा भारत देश महान, माझा भारत देश महान. वंदे मातरम. भारत माता की जय.